तरुण पिढी आणि सत्तेचं नातं हे नेहमीच आशा आणि अपेक्षांवर टिकलेलं असतं. पण जेव्हा अपेक्षा वाढतात आणि वास्तव त्याला साथ देत नाही, तेव्हा नाराजी निर्माण होऊ लागते. आज भारतात नेमकं हेच चित्र दिसत आहे. गेल्या काही वर्षात विकसित भारत, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. या घोषणा ऐकून लाखो तरुणांनी मोठी स्वप्न पाहिली. पण आज अनेक तरुणांचा प्रश्न एकच आहे, पदवी घेतली, स्पर्धा परीक्षा दिली, मेहनत केली, पुढे काय? आज देशात रोजगारी हा फक्त आर्थिक मुद्दा राहिलेला नाही, तर तो मानसिक आणि सामाजिक प्रश्न बनला आहे. लाखो तरुण वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. घरापासून दूर राहून कोचिंग घेतात, कुटुंब पैसे खर्च करतंय, पण परीक्षा वेळेवर होत नाहीत. झाल्या तर पेपर फुटीच्या बातम्या येतात, परीक्षा रद्द होतात किंवा निकाल लांबतो. अशा परिस्थितीत तरुणांचा संताप वाढणं स्वाभाविक आहे. कल्पना करा, एखाद्या विद्यार्थ्याने 3-4 वर्षे एका सरकारी नोकरीसाठी अभ्यास केला. मित्र नोकरीला लागले, आयुष्य पुढे गेलं, पण तो अजूनही पुस्तकांसमोर बसलेला आहे. आणि शेवटी परीक्षा रद्द झाली किंवा पेपर फुटला, अशा वेळी त्यांची मानसिक अवस्था काय असेल? याच कारणामुळे आज परीक्षा हा फक्त शैक्षणिक विषय राहिलेला नाही, तो राजकीय मुद्दा बनला आहे. नीट असो किंवा टीईटी असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा, प्रत्येक गोंधळानंतर तरुणांचा सरकारवरील विश्वास कमी होत असल्याचं दिसत आहे. यामध्ये आणखीन एक मोठा बदल झाला. आजची जेनझी पिढी आधीसारखी राहिलेली नाही. ही पिढी सोशल मीडियावर सक्रिय आहे, माहिती पटकन मिळवते, सरकारचं कौतुकही करते आणि टीकाही करते. प्रश्न विचारायला घाबरत नाही. एखादा व्हिडिओ, एक पोस्ट किंवा एक आंदोलन काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे सरकारवरचं सार्वजनिक दडपणही वाढत आहे. मात्र या चित्राची दुसरी बाजू आहे. सरकारने गेल्या काही वर्षात कौशल्य विकास, डिजिटल अर्थव्यवस्था, स्टार्टअप आणि उद्योजकतेवरती मोठा भर दिला आहे. आज भारतात हजारो स्टार्टअप्स उभे राहिलेत. अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय करत आहेत. फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन, टेक्नॉलॉजी आणि एआय सारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. पण इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. या संधी सर्वांसाठी आहेत का? ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला त्या उपलब्ध आहेत का? प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा, मार्गदर्शन आणि नेटवर्क आहे का? उत्तर अनेकदा नाही असं येतं. याच ठिकाणी अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील अंतर दिसायला लागतं. सरकार मोठं विजन दाखवतं, पण अनेक तरुणांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्याचा परिणाम दिसत नाही. म्हणूनच घोषणांपेक्षा नोकरी, रोजगार आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया यांना अधिक महत्त्व दिलं जात आहे. राजकारणातही याचा परिणाम दिसू लागलाय. कोणत्याही पक्षाला आज तरुण मतदारांकडे दुर्लक्ष करणं शक्य नाही. कारण भारतातील सर्वात मोठा मतदार वर्ग म्हणजे युवा वर्ग. आणि हा वर्ग आता फक्त भाषणांनी प्रभावित होत नाही, त्याला निकाल हवाय. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण तरुण पिढी सरकार विरोधात उभी आहे. अनेक तरुण अजूनही सरकारी योजनांवर विश्वास ठेवतात, अनेकांना त्यांचा फायदाही झालाय. पण दुसरीकडे मोठा वर्ग असा आहे जो म्हणतो, आम्हाला आश्वासन नको, संधी द्या, घोषणा नकोत, निकाल द्या. आजचा सर्वात मोठा प्रश्न मोदी सरकार समोर किंवा कोणत्याही सरकार समोर एकच आहे. भारताच्या सर्वात मोठ्या युवा लोकसंख्येला रोजगार, विश्वास आणि भविष्य देण्यात आपण यशस्वी होणार का? कारण एखादी निवडणूक जिंकणं खूप सोपं असतं, पण एका पिढीचा विश्वास जिंकणं खूप कठीण. आणि जर तरुणांचा विश्वास डळमळीत झाला, तर त्याचा परिणाम फक्त राजकारणावर नाही, तर देशाच्या भविष्यावरही होऊ शकतो. म्हणून ही चर्चा फक्त मोदी सरकार विरुद्ध विरोधक अशी नाहीये. ही चर्चा आहे भारताच्या भविष्याची. कारण आजचा तरुण फक्त नोकरी मागत नाही, तो न्याय, संधी आणि पारदर्शक व्यवस्था आणि मेहनतीला योग्य मूल्य मिळावं एवढीच अपेक्षा ठेवतो. आता खरा प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या मते आजच्या तरुणांचा सर्वात मोठा प्रश्न नेमका कोणता आहे? बेरोजगारी, पेपरफुटी की अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील वाढत चाललेली दरी? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.